UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ परभणीत मूक मोर्चाला सुरुवात। संतोष देशमुखांच्या कुटुंबासह मनोज जरांगे उपस्थित। बीड हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत। नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू। डॉक्टर वायफसेनेच घुले आणि सांगळेला पळून जाण्यास मदत केली। तपासात नवा खुलासा। वायफसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळण्यात यश। संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी। बीड हत्येप्रकरणी राज्यपालांकडून सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी 6 तारखेची वेळ। संभाजीराजेंसह सर्वपक्षीय नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार। बीड हत्या प्रकरणामधील आरोपींची नार्को टेस्ट करा, मनोज जरांगेंची मागणी। वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडून धोका। कराडला संपून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सत्तेत बसलेल्यांचा असू शकतो। वरिष्ठीवारांकडून भीती व्यक्त। वाल्मिक कराडच्या जवळचे अधिकारी SIT टीममध्ये। आमदार सुरेश धस यांचा आरोप। SIT मधील अधिकारी बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। बीड हत्या प्रकरणात तपासासंदर्भात पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा। सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशाने सुरू असणार। संजय राऊतांचा आरोप। मी 25 वर्ष आमदार, काय बोलायचं ते मला कळतं। सुरेश धस यांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। अधिवेशन आणि दादांच्या ताफ्यातही माझी गाडी नव्हती। सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे। स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोरा यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा होणार। अजितदादा 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता। माजी आमदार राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल। साळवींच्या नाराजीबाबत महत्त्वाची चर्चा होणार। संजय राऊतांचीही उपस्थिती। पालकमंत्रीपदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटण्याची शक्यता। जवळपास 80% जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत, तर काही जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच। लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरूच। 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीनने लडाखचा काही भाग नकाशात दाखवला। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र आक्षेप। कांगारूंना रिषभ पंत एकटा नडला। बाकीच्या फलंदाजांकडून पुन्हा एकदा निराशाच। दुसऱ्या डावामध्ये दिवस अखेर। भारताचे 141 धावांवर 6 गडी बाद। भारत सध्या 145 धावांनी आघाडीवर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।